परंतु ज्या वेळेला समाज येतो, अनेक व्यक्ती येतात, अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती येतात, तर त्यावेळेला कायद्याची आवश्यकता. भारतामध्ये जर विचार केला तर आपल्याकडे वेद आहेत जे की परमेश्वराने पाठवले असं म्हणतो, स्मृती आहेत, श्रुती आहेत, उपनिषद आहेत. तिथून कायद्याची सुरुवात झाली. आपण जेथे राहतो तिथं कशा पद्धतीचं शासन चालतं हा पण एक मुद्दा आहे. कायदा समजा लोकसभेमध्ये मांडला गेला आणि तो मेजॉरिटीनं पास झाला, तर त्यानंतर राज्यसभेमध्ये तो चर्चेला जाईल, तिथंही पास होईल आणि मग तो जाईल आपल्या राष्ट्रपतीच्या साईनसाठी जाईल. की जर कोण डिफॉल्टर असतील तर त्या मालकालाही हक्क आहे त्याचा ताबा परत मिळवण्याचा. बऱ्याच ठिकाणी अजून म्हणजे बरेच अशी तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो जी कोर्टात येतात की त्यांच्याकडे अजून लग्नाचं रजिस्ट्रेशन आहे. जर काय किरकोळ गोष्ट घडली आणि ती व्यक्ती उठून म्हणत आहे नाही मी तुला तलाक दिला तर त्या महिलेचं काय? आता ते सोडून देखील तुम्हाला समजा एकमेकाचं पटत नसेल तर तुम्ही तलाकुल मुबारक करू शकता, तलाकुल खुला करू शकता. की खरोखर ही मालक लोक भूमीन होऊन बसली का कुळाना जमिनी सगळ्या देऊन, आणि त्यांच्या आत्ताच्या पिढ्या विचारतायत त्यांना की तुमच्या इतक्या जमिनी तुमच्या पूर्वजांच्या होत्या, काय फायदा तुमचा? कसे आहात मंडळी? गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा जो पॉडकास्ट आहे तो खूप सुंदर पॉडकास्ट आहे. अजीज शेख यांचा हा पॉडकास्ट. तर पॉडकास्टमध्ये काय आहे की समाजात वावरताना जो कायदा असतो तो आपल्याला किती महत्वपूर्ण ठरू शकतो. समाजात एखादा काही प्रॉब्लेम आला तर आपण कोणत्या कायद्याचा विचार केला पाहिजे त्या प्रत्येक दृष्टिकोनात, कोणत्या तरी दृष्टिकोनातनं, त्याची सखोल माहिती आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये मिळणार आहे. तर चला बघूया. नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती नेहमीप्रमाणेच वेगळा विषय. आज आपल्याबरोबर ॲडव्होकेट अजीज शेख म्हणून आहेत आणि विषय आम्ही डिस्कशन ह्याच्यावरती करणार आहे की कायदा आलाच का आणि कायद्याचं महत्व काय आहे आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे की त्याचं हिस्ट्री काय आहे, त्यानंतर मग कशी डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये आणि अशा अनेक गोष्टी. तर चालू करूया. नमस्कार सर. नमस्ते. गोलगप्पावरती स्वागत आहे. जसं मी विषयाला सुरुवात केली तसं कायदा म्हणजे ह्याचं सोर्स काय किंवा ओरिजिन काय? आता मुळात कायदा का हा एक प्रश्न सर्वांच्या समोरचा आहे की कायदा कशासाठी. आता एक मी छोटंसं उदाहरण देऊन सुरुवात करतो त्याची, की असं विचार करू की या पृथ्वी तलावरती एकच व्यक्ती आहे, मग त्याला कायद्याची आवश्यकता लागेल का? किंवा तुम्ही ह्या रूम मध्ये तुम्ही एकटेच बसला आहात तर तुम्हाला कायद्याची आवश्यकता आहे का? तुम्ही तुमच्या मनमर्जीप्रमाणे इथं वागू शकता वगैरे. परंतु ज्या वेळेला समाज येतो, अनेक व्यक्ती येतात, अनेक वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती येतात, तर त्यावेळेला कायद्याची आवश्यकता वाटते. आता कायदा म्हणजे नेमकं काय? तर कायदा म्हणजे आपण कसे समाजात वावरावं, कसं राहावं, आपलं राहणीमान कसं असावं की इतरांना त्रास होऊ नये आणि आपल्याला आपले हक्क बजावता यावेत, त्यासाठी बनवलेले नियम अटी, दुसरं काही नाही. आता हा कायदा पूर्वीपासून होता का? तर होता. असं आपण समजू की ही प्राचीन काळापासून. असं मी असं म्हणेन की हे या पृथ्वीची निर्मिती झाल्यापासूनच, जसा माणूस पृथ्वी तलावरती आहे आणि जसं ते त्याचा परिवार वाढत गेला किंवा असं त्यानंतर त्याला कायद्याची आवश्यकता वाटत गेली. आता लेखी नाहीत. म्हणजे काय की समजा भारतामध्ये जर विचार केला तर आपल्याकडे वेद आहेत जे की परमेश्वराने पाठवले असं म्हणतो, स्मृती आहेत, श्रुती आहेत, उपनिषद आहेत. तिथून कायद्याची सुरुवात झाली. आता ते लिखित स्वरूपात नव्हते, नंतर काही लिखित स्वरूपात आले. ते कोडिफाईड नव्हते, म्हणजे त्याला एक असे निर्देश पॅटर्न मध्ये नव्हते. तर नंतर जसं डेव्हलपमेंट होत गेली तसं ते डेव्हलप होत गेले. आता भारत सोडून जर इतरत्र गेलं आपण, समजा मेसोपोटेमियामध्ये सुरुवात झाली कायद्याची, मग ग्रीक राज्यामध्ये, रोमन हिस्ट्रीमध्ये पण कशी सुरुवात आहे काय
हे कळतं. अनेक समाज तत्ववेत्ते जे झाले, अरिस्टॉटल असतील, अजून बरेचसे लोक आहेत, जेम्स हॉब्स वगैरे आहेत, परत कार्ल मार्क्स यांनी काही गोष्टी लिहून ठेवलं की भांडवलशाही विरोधात कसं लढलं पाहिजे किंवा काय. तर यातून ते निरनिराळे कायदे हे म्हणजे थोडक्यात नवीन नवीन कायदे का निर्माण होत गेले, तर ह्या अडचणीला काहीतरी एक ठोस असा उपाय करण्यासाठी एक अडचण आली, अच्छा, बरोबर सॉल्व्ह करण्यासाठी. बरोबर. पण ही सगळ्यांसाठी लागू व्हायला पाहिजे, फक्त तुमच्या आमच्यासाठीच नाही. तर सगळ्यांसाठी हा कायदा बंधनकारक राहील अशा कंडिशन मध्ये ते. आता इथं एक मुद्दा असा येतो की आपण जेथे राहतो तिथं कशा पद्धतीचं शासन चालतं, हा पण एक मुद्दा आहे. की पूर्वीच्या काळात राजेशाही होती, आता आपल्याकडं लोकशाही आहे. मग बरेच वर्ष आपल्याकडं ब्रिटिशांचं राज्य होतं, मग काही काळ मोगलांनी राज्य केलंय, बरोबर. मग मोगलांच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे धार्मिक कायदे राबवले आणि त्यावेळेला देखील ते राबवत असताना की बाबा सारा कसा वसूल करायचा किंवा लोकांना एखाद्या गुन्ह्याची शिक्षा कशी द्यायची, त्यांचे पॅटर्न ते ठरले होते. जसं की ॲज पर मुस्लिम लॉ ते इस्लामिक रूल प्रमाणे जातील, त्यांचा पर्सनल लॉ आहे. आता हिंदूंच्या मध्ये ज्या वेदामध्ये सांगितलं, उपनिषदामध्ये सांगितलं, स्मृतीमध्ये सांगितलं, त्या पद्धतीनं ते होत गेले. आता भारतामध्ये बघायला गेलं तर उत्तरामध्ये थोडंसं वेगळं पॅटर्न चालवत होतं, दक्षिणमध्ये थोडंसं. आता पितृत्व सत्ता प्रणाली होती, मातृसत्ताक प्रणाली होती, नाही का. आता आजही आपण लडाखमध्ये गेलो तर मातृसत्ताक प्रणाली आपल्याला दिसते की प्रॉपर्टीचे राईट कुणाकडे असले पाहिजे. आता आपल्याकडे बघतो की आपण पितृसत्ताक पद्धती चालत आल्यामुळे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाचा कसा हिस्सा निर्माण होतो, जसे की मूल जन्मताच वडिलोपार्जित मिळकतीमध्ये त्याचा राईट तयार होतो. तर त्या पद्धतीनं ते वाढत गेलेलं आहे, डेव्हलप होत गेलेलं आहे. आता बघायला गेलं तर ब्रिटिशर्सच्या काळामध्ये वॉरन हेस्टिंग्स जे होते, जे भारताचे गव्हर्नर म्हणून इथं आले भारतामध्ये, तर त्यांनी पहिल्यांदा न्यायालय प्रणाली भारतामध्ये सुरुवात केली. तर त्यांनी काय केलं की जे दिवाणी स्वरूपाचे मॅटर्स म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड वगैरे मॅटर्स होते त्यासाठी दिवाणी न्यायालय, आणि मग जे फौजदारी स्वरूपाचे होते, जे गुन्हे घडत होते तर त्यांना कसा आळा घालता येईल त्यासाठी त्यांनी निजामत न्यायालय बनवलं. आता ते निजामत न्यायालय त्यांनी काय केलं, ते धरून बांधून आलेले होते, त्यांना मिळवायचं होतं, त्यांना तुमच्या इथल्या गोष्टीशी जास्त काय देणं घेणं नव्हतं. तर त्यांनी त्या पद्धतीनं धोरण राबवलं आपलं. तर ज्या प्रॉपर्टीच्या संबंधितले विषय असतील ते स्वतःकडे ठेवून घेतले. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी इथं न्यायालयाची सुरुवात केली. इथं न्यायाधीश त्यांचे न्यायाधीश बसवले, किंवा भारतीयांना जरी नेमलं नंतर तरी ते त्याच धोरणाखाली नेमलं त्यांनी, की त्यांना एक पॅटर्न ठरवून दिलं की तुम्हाला असंच काम करावं लागेल वगैरे वगैरे. आता वॉरन हेस्टिंगच्या म्हणजे त्यावेळेस त्यांचे एक इलायझा एमपी म्हणून त्यांनी एक न्यायाधीश नेमले होते, नाही का. त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी हायकोर्टची वगैरे सुरुवात केली आणि इलायझा एमपीना नेमलं आणि त्यांना असं फ्री हँड देऊन टाकलं की तुम्ही आमच्याच फेवरमध्ये काम करायचं काही जरी झालं तरी, आणि ते तसंच वागत गेले. मग त्या काळामध्ये ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना कसं दाबलं गेलं, फाशी देखील देण्यात आली. काय फाशी हा कायदा कधी आहे, पूर्वीपासून आहे. आता मुद्दा असा आहे की धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या तर धर्मामध्ये मृत्यूदंड होताच, पूर्वीपासून होता. आता आम्ही असे किस्से ऐकतो की एका राणीने असं कायदा बनवला की जर कोणी चोरी केली तर त्याला चौकामध्ये फाशी द्यायची. तर चौकामध्ये फाशी देत असताना जी लोक तिथं ती फाशी बघण्यासाठी आली तिथं त्या लोकांनी काही लोकांनी चोरी केली. म्हणजे कायदा बनला पण त्याचं इम्प्लिमेंट कितपत झालं. ज्या वेळेला अगदी कठोर कायदा बनतो गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सुद्धा, तर त्यावेळेला समाजामध्ये ही म्हणजे हा पण वर्ग तयार होतो की
तो कायदा कसा तोडला जाईल हा पण वर्ग आहे. तर त्यामुळे कायदा लोकांच्या उपयोगासाठी कितपत आहे किंवा लोकांना त्याचं ज्ञान कितपत आहे हा मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर. जोपर्यंत लोकांना कायद्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला त्याचे हक्क आणि अधिकारच कळणार नाहीत. पण कायदा म्हणल्यानंतर त्याला पळवाटा परत लावतातच लोक. पळवाटा म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हणू की त्याच्यामध्ये काही लूप होल्स राहतात. कायदा बनवत असताना आता आपल्या भारतामध्ये कायदा पार्लमेंटमध्ये बनतो. बरोबर. आता संविधानामध्ये तरतूद दिली की संसदेत बाबा कायदा बनेल. एखादा कायदा आणला आणि त्याच्यावरती अभ्यास झाला, त्याच्या काय त्रुटी आहेत किंवा त्याचे काय लूप होल्स आहेत, ते कितपत फायद्याचा, ह्या सगळ्या गोष्टीवरती डिस्कशन होतं आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होऊन तो कायदा हे होतो लोकांच्या. जसं परवा हे झालंय की जर मंत्री वगैरे असेल 30 दिवसापेक्षा जास्त जर तो जेलमध्ये राहिला तर 31व्या दिवशी ऑटोमॅटिक त्याचं पोस्ट जी आहे ती डिझॉल्व्ह होणार. करेक्ट. हे आधी नव्हतं. हे नव्हतं. हा लूप होल होता. हा लूप होल होता. म्हणजे ते मंत्री संत्री पण गैरफायदा घेतात ना त्या गोष्टीचा. तर त्याला कुठंतरी आळा बसवण्यासाठी हा कायदा आणला असावा. आता हा कायदा त्यांच्या अधिकारावरती गदा आणणार आहे का हे पाहण्यासाठी ज्या वेळेला हा कायदा निर्माण होईल, त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे सिस्टम बनवली की ज्युडिशियल रिव्ह्यू त्याचा घेता येईल. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला चॅलेंज करता येईल त्या गोष्टीला जाऊन आणि तिथं ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येईल की खरोखरच हा कायदा कोणाच्या तरी हक्काचं हनन करत नाही का, आणि जर करत असेल तर त्याला स्टॉपही करता येईल. अशी सिस्टम आपल्याकडे आहे. म्हणजे आता हे पारित झाला कायदा, आता आपण जो म्हटला तो, तर त्याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे बरोबर आहे की तुम्हाला आम्हाला हा बरोबर वाटतोय, पण असं पण काही वर्ग असू शकतो की त्यांना तो बरोबर वाटत नसेल. आता आपल्याकडे पद्धतच अशी आहे की कायदा समजा लोकसभेमध्ये मांडला गेला आणि तो मेजॉरिटीनं पास झाला, तर त्यानंतर राज्यसभेमध्ये तो चर्चेला जाईल, तिथंही पास होईल आणि मग तो जाईल आपल्या राष्ट्रपतींच्या साईनसाठी जाईल. त्यांची साईन झाली की तो कायदा अंमलात आला. आता कायदा अंमलात आल्यानंतर जर वाटत असेल कुणाही व्यक्तीला, म्हणजे भारताच्या नागरिकाला असं वाटत असेल की ह्या कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत, तो काय संसदेत जाऊन सांगू शकणार नाही. त्यांनी जे काम करायचं मतदान करून केलेलं आहे, त्यांच्या त्या निवडून दिलेल्या व्यक्ती संसदेत असतील ते त्यांचं तो भाग मांडतील जो काय असेल ते. परंतु सामान्य व्यक्तीला देखील तो अधिकार दिला गेला की तू बाबा जाऊन त्याची शहानिशा जर करायचीच असेल तर तुला चॅलेंज करता येईल, ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येईल. अशा अनेक संस्था आहेत. आता पर्यावरणाशी रिलेटेड अनेक गोष्टी घडल्या, त्या थांबवण्यासाठी देखील मेहता म्हणून होते, तर ते बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करत होते आणि त्या अनुषंगाने अनेक लँडमार्क जजमेंट सुद्धा झालेले आहेत, सुप्रीम कोर्टाने निर्देशित केलेलं आहे. आता अलीकडचंच एक उदाहरण घेऊ, आमच्या इथंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेली घटना, नांदणीचं जी हत्ती होती माधुरी नाही का, माधुरी, तर तिला वनतारामध्ये सोडण्यात आलं. आता पेटाने त्यासाठी पुढाकार घेतला आणि ते सुप्रीम कोर्टाने निर्देशित केले की नाही ठीक आहे, तिला सोडलं पाहिजे का, तर तिला एक वैयक्तिक आयुष्य आहे आणि तिचं ऍक्च्युली तिला काहीतरी होतं ना, ट्रीटमेंटची गरज होती, जे वॉटर ट्रीटमेंट करणं हे गरजेचं होतं. ह्या गोष्टी आहेत आणि त्याबरोबर आपल्या म्हणजे तिथं जी लोक आहेत त्यांच्या ज्या काय भावना आहेत याचाही विचार केला पाहिजे. त्या अनुषंगाने आंदोलनं झाली, लोक पुढे येऊन सांगितलं त्यांनी की काय अटॅचमेंट आहे, आणि असते एक अटॅचमेंट असते, आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलनं केली, तो सक्सेसफुली त्यांनी केलेलं आहे. आता त्या वनताराच्या सीईओनी येऊन पण सांगितलं की आम्ही जाऊ सुप्रीम कोर्टामध्ये आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल करू आणि तिथं विनंती करू आम्ही की बाबा परत आम्ही इथं देतो आणि तीच ट्रीटमेंट आम्ही या ठिकाणी देतो. वनतारामध्ये जी ट्रीटमेंट करणार आहे आम्ही इथंच त्या हत्तीला देतो, म्हणजे भावना पण दुखावल्या जाणार नाहीत आणि त्या हत्तीचंही नुकसान होणार नाही. मग प्रत्येक वेळेला कायदा ज्या वेळेला बनतो तर ह्याच गोष्टीचा विचार केला जातो की तिला म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्या प्राण्याला असू दे, कुणालाही असू दे, त्याचा हक्काचा हनन होता कामा नये. आता या गोष्टीवरून आता लोकांना कळालं
हम्म. जेव्हा एखादी गोष्ट करायची आहे हम्म. आणि आता असं केल्यामुळं आपल्याला मिळाला हक्क, तर सगळ्याच गोष्टीसाठी असं आंदोलन करतील किंवा अशा गोष्टी करतील असं होणार नाही का? नाही, त्याचा एक विषय असा आहे की समजा आंदोलनाचा अधिकार तर सगळ्यालाच संविधानानं आहे. तुम्हाला बरोबर. मिळालेला आहे. आता मला जे पटतंय ते तुम्हाला पटावं असं काही नाही आहे. हम्म. तुमचा एक of व्ह्यू view असेल, बरोबर. पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो किंवा माझाही असू शकतो. आता तो माझा बरोबरच असेल असंही नाही. हम्म. त्यासाठी तर ही सगळी सिस्टम आहे. हम्म. आता समाजात राहायचं म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या विचारांचा आदर करूनच आपण राहिलं पाहिजे, असा पण एक मुद्दा आहे. तर म्हणून तर कायदे बनत असताना याच गोष्टीचा विचार केला जातो. आता जसे की एक कायदा आहे की बॉम्बे टेनन्सी ऍक्ट, समजा असा हा कायदा आहे की त्याच्यामध्ये ते काय केलं गेलं की बाबा कुळांच्या हक्कांचं रक्षण कसं करता येईल. हम्म. आता तो अनेक पिढ्यानपिढ्या कसतोय, कुळ म्हणून कसतोय, तर बरोबर. त्याच्या हक्काचं संरक्षण कसं करता येईल त्यासाठी सरकारने कायदा बनवला. हम्म. आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की बाबा 1/4/1957 पूर्वी जे काय कुळ असतील ते त्या तारखेपासून मालक समजले जातील. हम्म. हा एक भाग झाला. हम्म. तर दुसरा भाग हा असा आहे की त्याच कायद्यामध्ये हेही सांगितलं की जर कुळ डिफॉल्टर असतील हम्म. तर त्या मालकालाही हक्क आहे त्याचा ताबा परत मिळवण्याचा. हम्म. म्हणजे बॅलन्स आला ना कुठंतरी. हम्म. बॅलन्स बनवण्याचं डिफॉल्टर म्हणजे कसं आता, म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा ही सिस्टीम आली कशामुळं, तर जे कसत होते त्यांना काहीतरी हक्क मिळावा. काहीतरी हक्क मिळावा. दुसरी गोष्ट अशी आहे की तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. बरोबर. मग शेतीवरती उपजीविका करणारे इथं बरेचसे लोक आहेत. असं समजू की 80% लोक शेतीवरती उपजीविका करणारे आहेत. तर त्यांना कुठंतरी संरक्षण दिलं पाहिजे. आणि जे लँडलॉर्ड आहेत त्यांच्याकडं समजा भरमसाठ शेती आहे, त्यांना कसणं होत नाही, तर त्या अनुषंगानं कुळ म्हणून त्यांना ठेवलं. ठीक आहे. तर त्यामुळं त्यांना थोडंसं हे मिळालं पाहिजे, उभारी मिळाली पाहिजे, त्यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे. त्यांच्या स्वतःची जमीन जर मिळाली तर ते जास्त प्रयत्न करतील, जास्त कसतील आणि जास्त उत्पन्न काढतील. असा एक त्याच्या पाठीमागचा भाग असू शकतो. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की बाबा ह्यामध्ये सरकारनं असं जे केलं त्यामुळे जे लँडलॉर्ड होते त्यांच्या सगळ्याच जमिनी गेल्या ना बऱ्याच? हा, ही पण गोष्ट खरी आहे. आता मुद्दा असा आहे की आता लँडलॉर्ड जमीन कसत नव्हते, कालांतरानं पिढ्या वाढल्या, मग त्या लँडलॉर्डच्या पिढ्यांना देखील जमिनीची आवश्यकता भासू लागली. म्हणून जे डिफॉल्टर असतील किंवा सिलिंग एरियापेक्षा जास्त जमिनी ज्याच्याकडे असतील त्या दिल्या ना. तर सिलिंग एरियापेक्षा कमीच आहे. आता लँडलॉर्डकडेच कसायला जमीन नाही आणि ती कुळाकडे भरमसाठ आहे, याचाही विचार केला आहेत ना, भरपूर केसेस आहेत. तर त्या लँडलॉर्डला सुद्धा मिळाली पाहिजे ना जमीन. तर त्या अनुषंगाने जर डिफॉल्टर असतील, आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट त्या कायद्यात असं सांगितले की मिलिटरी मॅन असतील किंवा विधवा असतील तर त्याची कुळ कायद्यानं जमीन घेता येणार नाही तुम्हाला, असा पण एक भाग आहे. किंवा देवस्थान इनामची जमीन असेल तर त्याला कुळ कायदा लागणार. आणि ग्रामपंचायत आणि शहराचं असं काय होतं, म्हणजे नगर परिषदेच्या हद्दीत असलेले कुळ कायद्याला लागू होत नाही आणि ग्रामपंचायतीच्या मध्ये लागू होतो, असं का? असं म्हणजे चेंजेस केले नाही. आता जसे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आला, शहरं वाढली, त्याचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि मग त्याच्या जवळच्या शेती शहरामध्ये सामील झाल्या, तर त्यावेळेला जर कुळांना ह्या शेती दिल्या तर चालेल का, शेती करता येईल का किंवा काय, याचा विचार करून देखील त्याला वगळण्यात आलं. म्हणजे कदाचित ते म्हणजे गाव जेव्हा म्हणजे शहरीकरण होणार तेव्हा कदाचित परत त्यांच्याकडूनच परत आपल्याला घ्यायला लागणार आहे. बरोबर. त्यापेक्षा जे शहरीकरण ज्या गावांचं होणार आहे, म्हणजे नगर परिषद कशामुळे होते, कारण लोकसंख्या वाढली, तिथं गरजेची आहे सुधारणा करण्याची, त्यामुळे तिथं नगर परिषद झाली. मग अशा ठिकाणी गव्हर्नमेंटनं असं सांगितलं. आणि लोक शहराकडे काय येतात, बरोबर, उपजीविकेचे साधन शोधून तरी येतात. तिथं डेव्हलपमेंट असते, इंडस्ट्रीज असतात, त्यामुळे तिथं सोप्या पद्धतीनं काम मिळवता येईल हे पण असतं. बरोबर. मग शेती कसणं हा भाग तिथं येत नाही, त्याचाही विचार तिथं
केला गेला असेल हम्म. कायदा बनवत म्हणजे असताना. कारण का त्या काळात औद्योगिक क्रांती पण चालू झाली येस होती, येस. त्यामुळे पण आता अजून एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. तर आपल्याकडे एक कायदा इजमेंटरी राईट म्हणतो आपण त्याला, की दुसऱ्याच्या मिळकतीवर आपला असलेला हक्क. हम्म. म्हणजे समजा की मला येण्या जाण्यासाठी रस्ताच नाहीये, हम्म. याचाही विचार केलाय. वहिवाटाची जागा, वहिवाट. वहिवाट. मग मला येण्या जाण्यासाठी कुठून रस्ता असणार आहे? मग दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमधून मी येतो जातो, तर माझा राईट आला तिथं, इजमेंटरी राईट. त्याच्यासाठी कायदा बनला. हं. त्याच्यासाठी अजून मामलतदार स्कोर्स ऍक्ट, म्हणजे सोप्या पद्धतीनं तुम्हाला तिथं जाऊन रस्ता मिळवता येईल. तुम्ही येता जाता तो रस्ता बंदच केलाय, हम्म. कुणीतरी अडवला, हम्म. म्हणलं इथून अजिबात जायचं नाही, तर मग तिथं जाऊन तुम्हाला रस्ता खुला करून मागता येईल आपल्या मामलेदारांच्या समोर जाऊन, हम्म. तहसीलदारांच्या समोर जाऊन तुम्हाला. आणि त्याला असं सांगण्यात आलं की त्याला तुम्ही एक सूट प्रमाणे, सूट म्हणजे दाव्याप्रमाणे त्याला ट्रीट करा, हम्म. सगळे पुरावे बघा तुम्ही, हम्म. असं सांगण्यात आले. म्हणजे खरंच तिथं हा. वहिवाटाला जागा नाहीये हा, येस, असताना तो आपला युज करतोय. करेक्ट. म्हणजे गैरफायदा घेता येऊ नये. बरोबर. आता ही गोष्ट वेगळी आहे की गैरफायदा घेण्याच्या अनुषंगाने पण काही लोक ते येतात. आपण पुढे येऊया. येस, पहिल्यांदा येस, आपण हे हा, किंवा हा. काय 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 बरोबर. लोकांसाठी सरकारने जे विचार केले हम्म. की कशासाठी ह्या पद्धतीनं सगळं कवर्ड लॉ आणि विदाऊट एनी काय म्हणतात त्याला पार्शल इम्पार्शियल राहिलं पाहिजे. येस, राहून येस, येस. हे सिनारिओ सरकारने लक्षात घेतले. घेतले. त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा डिस्कस करू, त्यानंतर मी विचारणारच आहे ते. हा, तर मी जे सांगत होतो रस्त्याच्या संबंधी, तर त्यासाठी सरळ कायदा बनवला, स्पेशल ऍक्ट बनवला की कोणी पाण्याची स्ट्रीम अडवली असेल, शेतीत अडवू शकत नाही, किंवा शेतीच्या 3 फूट खालून एखाद्या पाईपलाईन घेऊन जाणार असेल त्यालाही अडवता येणार नाही. बरोबर. पाणी घेऊन जायचा त्याचा अधिकार आहे. हा. मग तो म्हणून आहे माझी शेती आहे, तो अजिबात यायचं नाही असं म्हणू शकणार नाही. हा. तो जाऊन परमिशन म्हणजे ह्या घेऊन लोकांना करू माहित शकतो. नसतो खरं तर. हा, ह्या गोष्टी माहित म्हणजे नाही. शहरामध्ये पण बऱ्याच जणांना हम्म. की आता शहरामध्ये सगळ्यांना पाणी द्यायचंय, हम्म, हम्म. पण मध्ये कोणाच्या शेत जमिनी आहेत ना, हम्म, हम्म. मग त्यावेळी टाकी तयार आहे तिथं, अच्छा. हं? आणि मध्ये कोणाची शेत जमीन आहे, हम्म. त्यानं नकार दिला की या सोसायटीला पाणी द्यायचं नाही. का तर माझ्या शेतातून तुम्हाला पाईपलाईन टाकायची, मी परवानगी देत नाही. हम्म. पण हे इथल्या लोकांना किंवा बिल्डरना माहित नसेल हम्म. की 3 फुटाच्या खालती त्याचा हक्कच नाहीये, हम्म. तर काम रखडणार आहे. येस. मग म्हणून तरी कायदे बनवलेत ना की असं रखडू शकतं, हा. हे लक्षात आलं. पण हे लोकांना माहितच नाही ना. मग माहिती करून द्यावं लागेल. त्याचाच फायदा. हाच पर्पज आहे ना की कायद्याचं नॉलेज. जसं मी म्हटलं की रोटी कपडा मकान ज्या अर्थी आपण म्हणतो, आताच्या घडीला आपण इंटरनेट एक ऍड करू, आणि आता म्हणलं तर कायद्याचं नॉलेज पाहिजे. असं का म्हणतोय मी की संविधानच्या आर्टिकल 21 मध्ये सांगितलं राईट टू लाईफ, जगण्याचा अधिकार. आता जगण्याचा अधिकार याचा अर्थ असा घ्यायचा का की नुसतं जगलं म्हणजे झालं का? नाही. काय मनुष्य आहे म्हटल्यानंतर त्याला जगण्याचा अधिकार आहे आणि त्या किमतीत जगला पाहिजे तो. बरोबर. त्याला एक काहीतरी किंमत आहे, डिग्निटी म्हणतो आपण त्याला. त्या डिग्निटीने तो जगला पाहिजे. की समजा एखादी व्यक्ती आहे ज्याला कुणी नाही आणि तो रस्त्याच्या कडेला मरून पडलाय, त्याला काय तसं सोडून द्यायचंय का? त्याच्या डिग्निटीनुसार त्याचा अंतिम संस्कार झालाच पाहिजे, त्याला किंमत आहे, हे संविधानामध्ये सांगितलंय. तर त्या अनुषंगाने कायदे आहेत आणि मग त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे आपल्याला. जर आपल्याला त्या कायद्याचं नॉलेज असेल तर त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि दुसरा आपला गैरफायदा घेणार नाही, ही पण गोष्ट तितकीच महत्वाची की आपला कोणीतरी गैरफायदा घेऊ नये. आता सर्वसामान्यांना ह्या गोष्टींचं नॉलेजच नाही आहे, किंवा असंही म्हणतो की बरेचशी अशी शिकलेली लोक आहेत परंतु त्यांना अशी काय भीती आहे काय माहित की त्यांना हे नको बाबा इकडं, हे काय आपलं काम आहे का? बरेचसे लोक असं म्हणतात ठीक आहे मी फक्त वकिलांचा सल्ला घेतो, पण मला असं वाटतं की वकिलांचा सल्ला घेण्याबरोबरच मलाही ते माहित पाहिजे एक नागरिक म्हणून. तर मलाही गोष्ट माहित पाहिजे की माझे अधिकार काय आहेत. त्यावेळेला मी व्यवस्थित, आता समजा वकिलांच्या समोर गेलो, आपण एखादी गोष्ट घेऊन गेलो की ही माझी अडचण आहे, आणि वकील जर आपल्या फायद्याचं काही सांगत असतील तर होऊ शकतं ना मे बी की समोरच्या पार्टी. येस. आता समजा की तुम्ही एखादी गोष्ट माझ्याकडे घेऊन आलेला आहे की नाही असं मला इथं अडचण होते, आता तुमचं काहीच इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, तरी देखील घेऊन आलाय
का तर समोरच्याला त्रास झाला पाहिजे म्हणून. बरोबर, असं म्हणून. मग ॲज अ लॉयर तुम्ही ज्या वेळेला माझ्याकडे ही गोष्ट घेऊन येता तर माझं हे पहिलं कर्तव्य आहे, इथिक्स आहेत, की मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली पाहिजे की तुम्हाला ही गोष्ट नाही करायला पाहिजे. हम्म, का तर तुमचा त्याच्यामध्ये काही इंटरेस्टच नाही. तुम्ही थर्ड पर्सन आहात. हम्म. ज्याला जिथं आवश्यक आहे ते करतील. परंतु होतंय असं, क्लायंट प्रेशराईज करतात. नाही साहेब बघा काहीतरी पर्याय काढा, काहीतरी पर्याय असेलच. तरी देखील मला असं वाटतं की वकिलांचं हे कर्तव्य आहे की ते काहीतरी पर्याय असेलच म्हणल्यानंतर मग पळवाटा बघतात, पळवाटा विचार होतो तो. ठीक आहे, मग काहीतरी असेल, हा. काहीतरी लूप होल असेल की ज्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येईल. मग असे पण बरेचसे लिटिगेशन बनतात जे बरोबर. फाल्स आहेत हा. आणि विनाकारण कोर्टाचा वेळ वाया जातो आणि पैसेही खर्च होतात. आणि जसे जी व्यक्ती आली कोर्टामध्ये जसे त्याचे पैसे खर्च होतात तसे समोरच्या व्यक्तीचे विनाकारण पैसे खर्च होतात ना. बरोबर. ह्या गोष्टी आहेत. नाही, पण आता हे करताना किंवा लोकांना कुठले कायदे माहिती पाहिजेत ऍटलिस्ट ह्या गोष्टी तरी, म्हणजे जसं नागरिक शास्त्रामध्ये सिग्नल्स आपल्याला शिकवलं जातं येस येस. किंवा बाकीचं एक ओव्हरऑल संसदेबद्दल, पण कायद्याशी रिलेटेड काही शिकवलं जात नाही. बरोबर. पण नंतर जाताना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे हे जे कायदे आहेत हे सगळं माहिती आहे लोकांना की ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे, ट्रॅफिक रूल्स वगैरे आहेत. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, घर घेताना किंवा जागा घेताना आपण वकिलांना देतो, पण ऍटलिस्ट कुठले कायदे आपल्याला माहिती पाहिजेत आणि ते कुठं मिळू शकतील, Yes. असं एकत्र कुठं केलंय का त्यांनी? कारण सगळी पुस्तकं, आता वकील अभ्यास करताना सगळी पुस्तकं एवढी मोठी मोठी, प्रत्येकामध्ये काहीतरी क्लॉजेस असणार. आता जर बघायला गेलो तर आता इंटरनेटचा जमाना आहे, बरोबर. डिजिटल आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून मिळतात. हां, ही गोष्ट खरी आहे की थोडंसं कसं असतं की माहिती घेत असताना थोडंसं आपणही जागरूक असलं पाहिजे की ती खरोखरच बरोबर आहे किंवा काय. आता समजा एखादी व्यक्ती शिकलेलीच नाही, आता ह्या घडीला राहत असताना मला असं वाटतंय की ती व्यक्ती असं म्हणून की मी शिकलेलो नाही आहे. हा, त्याची परिस्थिती असू शकते, ती शिकलेली नाही, पण त्याला ॲटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे की बाबा माझे मूलभूत अधिकार काय आहेत आणि मग मला जर ॲज अ नागरिक म्हणून जगायचं असेल तर कशा पद्धतीनं मला कायद्याचं पालन करायला पाहिजे आणि मला आज घडीला काय महत्त्वाचे कायदे माहीत पाहिजे जे अत्यंत गरजेचे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो की समजा प्रॉपर्टी राईट्स बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये मी कसं अडकू शकतो, किंवा आता अशी पण काही लोक आहेत की तुम्हाला अडकवण्याच्या प्रयत्नात असतात. आज जगत असताना कधी तुमचा कुठं दुश्मन होईल, कोणी इगोवरती घेईल त्याच्या माहीत नाही आपल्याला. बरोबर, आपल्याला माहिती नसतं. आज तर सगळीकडे कॅमेरे आहेत, कोण कुठं तो कॅमेरा घेऊन तुमच्या लपून छपून तुम्हाला क्लिक करेल माहित नाही. तर त्याचाही विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता सायबर लॉज आहेत किंवा प्रॉपर्टीमध्ये आपले काय अधिकार आहेत, जसे की एखाद्या प्रॉपर्टीमध्ये माझा ताबा तरी आहे, पोजेशन आहे, परंतु तिची मालकी माझ्याकडे नाही, तर मला काय करावं लागेल. किंवा मालकी तर आहे परंतु कब्जा कोणा दुसऱ्याचाच आहे, तर मला काय करायला लागेल. त्या अनुषंगाने कायद्याची माहिती असणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये लग्न असेल, डिवोर्स असेल किंवा बाकीचे प्रॉपर्टीचे अधिकार असतील किंवा वारसा हक्कानं कशा पद्धतीने मला प्रॉपर्टी येणार. आणि त्यासाठी भारतामध्ये कसं आहे की त्यासाठी जे काय समाज असतील किंवा हिंदूंच्या बाबतीतले कायदे त्यांचे ज्याच्या त्याचे पर्सनल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की हिंदूंच्या मध्ये 3 लॉज बनले. हिंदू मॅरेज ॲक्ट बनला, हिंदू सक्सेशन ॲक्ट बनला, त्याचप्रमाणे ॲडॉप्शन ॲक्ट बनला. तर त्याच्यामध्ये क्लेरिफाय केलं गेलं की बाबा एखाद्या हिंदू व्यक्तीला लग्न करायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे. किंवा एक लग्न केल्यानंतर जर आपली पत्नी किंवा पती हयात असेल तर त्यावेळेला त्याला दुसरं लग्न करता येणार नाही जोपर्यंत डिवोर्स होत नाही. आणि त्यासाठी त्याचे काय अधिकार असतील की त्याला काय करावं लागेल. की म्युच्युअली जर डिवोर्स घ्यायचा असेल तर ॲज पर हिंदू लॉ
हिंदू मॅरेज ऍक्ट प्रमाणे तुम्ही जाऊ शकता. सेक्शन 13B प्रमाणे तुम्ही कोर्टामध्ये जाऊन ऍप्लिकेशन लावू शकता की म्युच्युअली आपल्याला डिवोर्स घ्यायचा आहे. म्हणजे मला जर माहिती असेल, हम्म. मला जर डिवोर्स घ्यायचा असेल, 6 महिने म्हणजे हे लिहायचं, 6 महिन्याचं नोटीस असते. जर तुमच्यात म्युच्युअली अंडरस्टँडिंग झालं तर ठीक, नाही तर मग डिवोर्स. त्याच्यामध्ये कसं आहे की लग्न झाल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्हाला कोर्टात जाता येईल. 1 वर्ष व्हायला पाहिजे. हे कशासाठी केलं हे पण सांगतो थोडंसं आपल्याला, की लग्न झाल्यानंतर आपल्याला एकमेकाला समजून घ्यायला वेळ तरी लागतो ना. अशा त्याच्यामध्ये पण एक्सेप्शन ठेवले. अपवादात्मक गोष्ट घडली की याला असा एक काही आजार आहे, ग्राउंड्स दिलेत कायद्यामध्ये देखील, ग्राउंड दिले की कोणत्या कोणत्या ग्राउंड्सवरती तुम्हाला जाता येईल डिवोर्स घेण्यासाठी देखील, किंवा लग्न करायचं असेल तर तुम्हाला काय प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे. आता इथं एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की भारतामध्ये अजून देखील लग्न केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन मस्ट नाही आहे. ओके, रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही तुमच्या परंपरागत पद्धतीनं, आता एक हिंदू व्यक्ती आहे तर हिंदू परंपरागत पद्धतीनं लग्न केलं की संपला विषय. रजिस्टर करतो का आपण? नंतर करतात, केलंच पाहिजे असं कुठं आहे. मग जर लग्न केलं, सर्टिफिकेट मागतात की बऱ्याच ठिकाणी अजून, म्हणजे बरेच अशी तुम्हाला मी उदाहरणं देऊ शकतो जी कोर्टात येतात की त्यांच्याकडे अजून लग्नाचं रजिस्ट्रेशन नाही. आता अलीकडची पिढी करायला लागली, सिटीमध्ये बरेच जण करतात का, तर आता पुरावा मागतात ना की तुमचं लग्न झालं याचा काय पुरावा. बरोबर, पूर्वी ही पद्धत नव्हती. लग्न आता अलीकडे म्हणजे फोटो वगैरे काढू लागलो आपण. पूर्वी फोटोही काढत नव्हतो. लग्नाची यादी लिहायला लागलो. लग्नाची यादी पण लिहित नव्हते. बरोबर, मग त्याचं लग्न प्रूव्ह कसं करायचं. मग अशी काही उदाहरणं आमच्या समोर येतात की त्यानं इथं एक लग्न केलंय, रजिस्ट्रेशन नाही आहे. बरं, इथं रजिस्ट्रेशन केलं असेल, आता एक कॉम्प्युटर वगैरे आहे तर कळू शकतं ना. आणि इथून तो दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन दुसरं एक लग्न करून बसलाय, कोणालाच माहित नाही. ज्या वेळेला प्रॉपर्टीचा इश्यू वगैरे येतो त्यावेळेला ह्या मी पण तिथं एक बायको आहे, तिथं एक बायको आहे, तिथं वारस आहे, अशा गोष्टी घडतात. तेव्हा कळतं. मग हे रजिस्ट्रेशन वगैरे मस्ट होणं आवश्यक आहे. त्याला त्याचे अधिकार कळणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने देखील गव्हर्नमेंट प्रयत्न करत असेल आणि करेल पुढं. आता जसं की आपण समान नागरी कायदा, प्रत्येक गोष्टी समान नागरी कायदा आहे. फक्त तुमचे लग्न असेल म्हणजे हिंदूंच्या पद्धतीनं लग्न करतात, मुस्लिमच्या पद्धतीनं लग्न करतात. आता हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये एक गोष्ट सांगितली की हिंदू कुणाला कन्सिडर करायचं, ही गोष्ट महत्वाची आहे. हिंदूमध्ये कोण कोण असू शकतात, तर त्याच्यामध्ये सांगितलं की आर्य समाज जे मानतात ती लोक हिंदू असतील, शीख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू सोडून, पारसी सोडून हे सगळे हिंदूमध्ये गणले जातील. आणि त्यांना जर डिवोर्स वगैरे घ्यायचा असेल किंवा लग्न करायचं तर हिंदू पद्धतीनं करावं लागेल. आता समजा वेगवेगळ्या धर्माच्या लोक आहेत किंवा त्यांना लग्न करायचं असेल तर त्याचं स्पेशल मॅरेज ऍक्ट बनवलेलं आहे. आता स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन होतच, ते धर्माच्या पद्धतीनं करतील अथवा डायरेक्ट रजिस्टर मॅरेज करतील. पण जिथं धर्माच्या पद्धतीनं आपण लग्न करतो तिथं मॅरेज रजिस्ट्रेशन मस्त नाही. आता मग एखादी मुस्लिम व्यक्ती आहे, तो आधी मुस्लिम मध्ये फोटो काढणे वर्ज्य होतं, अलीकडे काढायला लागले का, आता पुरावा लागायला लागला का, तर आता पुरावा दाखवा म्हणतात सगळेजण. कोर्टात गेले, काय पुरावा बाबा तुझ्याकडं, आणि लेखी पुरावा असेल तर तो स्ट्रॉंग आहे. आता कायद्यामध्ये सांगितलंय की तोंडीपेक्षा लेखी कधीही वरचढ असेल. तर त्या अनुषंगाने गेलो. आता मुस्लिम कायद्यानुसार त्याला एक लग्न केल्यानंतर दुसरं लग्न करायचं असेल तर पत्नीच्या परमिशनची पण आवश्यकता आहे. तो 4 लग्नापर्यंत लग्न करू शकतो, अशी कंडिशन आहे. मग आता अलीकडंच एक कायदा झाला 2019 मध्ये, ट्रिपल तलाक बॅन केला. तर ते का आवश्यक होतं याचाही विचार केला पाहिजे. जर एखादी व्यक्ती उठून लग्न केलं, रिच्युअल पद्धतीने करतो, आयुष्य एकमेक स्पेंड करण्यासाठी करत असतो, भावना गुंतलेल्या, येस, आणि जर काय किरकोळ गोष्ट घडली आणि ती व्यक्ती उठून म्हणत आहे नाही मी तुला तलाक दिला, तर त्या महिलेचं काय, त्या महिलेनं काय करायला पाहिजे याचा पण विचार होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गव्हर्नमेंटनं विचार केला, ट्रिपल तलाक बॅन केला. आता बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहित नाही
की ट्रिपल तलाक सोडून देखील तलाक देण्याच्या अनेक पद्धती आहेत ना, आणि ते कशा पद्धतीनं द्यायचं ते देखील सांगितलंय. कुराणमध्ये सुरे बकरामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीनं तलाक देऊ शकता. तलाकुल हसन आहे, अहसन आहे, तलाकुल खुला आहे, तलाकुल मुबारत आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अनेक असे जजमेंट आहेत ज्याच्यामध्ये सांगितलंय की ह्या पद्धतीनं तुम्ही तलाक देता ते व्हॅलिड आहे, ग्राह्य धरलं जाईल. त्या गोष्टी बघत नाही, हे बघितलं जात नाही किंवा लोकांना याची माहिती नसल्यामुळे हे महत्वाचं माहितच नाही ना त्यांना. बरोबर. आणि हे माहिती करून घ्यायचं असेल तर स्वतः शहाणं व्हायला पाहिजे, स्वतः जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा मी सांगतोय म्हणून नाही, किंवा इतर कोणी व्यक्ती उठून सांगितली की नाही नाही तुझे हे अधिकार आहेत असं असं आहे म्हणजे संपलं नाही. मला स्वतः त्याची शहानिशा करावी लागेल ना की खरोखर हे बरोबर आहे की चूक आहे. बरोबर बरोबर. आता प्रॉपर्टी बद्दल असेल सांगून ठेवलंय हिंदू सक्सेशन ऍक्टमध्ये की कशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉपर्टी मिळवता येईल. क्लास 1 हेअर म्हणजे क्लास 1 हेअर कोण असतील, वारस पहिले वारस कोण असतील, क्लास 2 हेअर्स कोण असतील हे सांगून ठेवलंय ना, त्याच्यात लिहूनच ठेवलंय की क्लास 1 हेअर असताना क्लास 2 हेअरला राईट मिळणार नाही, बरोबर स्पष्ट करून टाकले. क्लास 1 हेअर नसतील तर क्लास 2 मध्ये कोणत्या व्यक्तीला पहिल्यांदा राईट आहे, नंतर कुणाला राईट आहे हे पण डिटेलमध्ये लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे कोडिफाईड आहे. जसं की मी म्हटलं की पूर्वी कोडिफाईड नव्हतं, अलीकडे कोडिफाईड झालं. मुस्लिमचा एकच प्रश्न आहे की त्यांचा लॉ कोडिफाईड झालेला नाही अद्याप, तो पर्सनल लॉ तसाच चालू आहे. आता प्रॉब्लेम असा येतो की कोर्टामध्ये जर जायचं असेल तर पुरुषाला डिवोर्ससाठी कोर्टामध्ये जायची आवश्यकताच नाही आहे. तो इथं बसून देखील म्हणू शकतो, डिवोर्स देऊ शकतो. बरोबर. मुस्लिममध्ये आता जसं हिंदूमध्ये म्युच्युअल डिवोर्सची कन्सेप्ट आहे 13B मध्ये, तसं मुस्लिमामध्ये देखील आहे. तलाकुल मुबारत आहे, म्युच्युअली डिवोर्स करू शकतो. ही गोष्ट माहित नाही त्याला, घाबरतो. तो ट्रिपल तलाकच्या याच्यामध्ये येत नाही. तलाकुल बिदत म्हणजे बदल, एका गोष्टीमध्ये केलेला बदल म्हणजे बिदत. आता तलाकुल बिदतला बॅन केलं की म्हणजे एकाच वेळेला 3 वेळा तलाक दिला म्हणजे तो तलाक इथून पुढे बॅन असेल, आणि त्यासाठी त्याने प्रोव्हिजन्स बनवले, पिनल प्रोव्हिजन्स बनवले. आता ते सोडून देखील तुम्हाला समजा एकमेकाचं पटत नसेल तर तुम्ही तलाकुल मुबारत करू शकता, तलाकुल खुला करू शकता. तुम्ही म्हणू शकता जाऊन की पत्नीला राईट आहे तो, मला तुझ्याशी संसार करायचा नाही आणि मला वेगळं कर बाबा, होऊ शकतो तलाक. आता त्याच्यावरून एक आता आठवलं की पत्नीला राईट्स आहे, आणि तर आता सध्याचे एक आपण सिनारिओ बघितला तर बऱ्याच पुरुषांनी सुसाईड केलेली आपण बघितली. लेटेस्ट आपण बरेच एक 6-7 महिन्यांमध्ये एक वारं झालं की पत्नीकडून छळ, आणि मोठ्या मोठ्या IT कंपन्यांमधल्या लोकांनी सुसाईड केली होती, कारण त्या पत्नीनं अशा पद्धतीनं डॉमिनन्स केला होता की तू काय मरणारच आहेस किंवा मरणार असेल तर मर जा, काइंड ऑफ असे पण काही स्टेटमेंट्स होते. मग त्यामुळे तिच्याशी वाचण्यासाठी दुसरा पर्याय नाही, कारण गव्हर्नमेंट किंवा कायदा हा आमच्या बाजूनं नाही आहे, त्यामुळं आम्हाला हे होतंय आणि आम्ही सुसाईड करतोय, अशा पद्धतीनं त्यांनी नोट्स दिलेल्या आपण बघितल्या, न्यूज चॅनल थ्रूच बघणार आपण एक. तर मग खरंच असं आहे का, किंवा गव्हर्नमेंटनं खरंच पुरुषांना काहीच प्रोटेक्शन नाही आहे का, पुरुषांना असं आहे काही प्रोटेक्शन दिलंय? हे प्रोटेक्शन आहे किंवा नाही याच्यापेक्षा महिलांना अधिकार का दिले याचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आपण पुराण काळातून बघतोय किंवा आपण महिलेला देवी म्हणून पण पुजतोय, बरोबर, आपल्याकडं ती पद्धत आहे. तर अधिक तुम्ही बघितलं असेल ब्रिटिशरच्या काळामध्ये सती प्रथा होती, सती जायच्या महिला, आणि नंतर अजून पण बघतोय की समाजामध्ये महिलेला दुय्यम स्थान आहे. पुरुष करत फिरतो लग्न वगैरे, महिलांचं अवघड होतंय लग्न, दुसरं सेकंड मॅरेज करणं, किंवा एखादी विधवा महिला समाजात जगायचं तिला मुश्किल आहे, किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जॉब करायचं म्हणलं, अलीकडच्या काळातलं सोडून द्या, मी तर म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये देखील अशा म्हणजे जाऊन कुठंतरी जॉब करायचं महिलेला म्हणजे इतकं सोपं नाही आहे. का तर पहिल्यापासून आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कार झालेले आहे, एक पहिली गोष्ट झाली.
दुसरी गोष्ट मग त्या अनुषंगाने कायदे बनले. बरोबर. आता संसदेमध्ये देखील आपण अजून 33% आरक्षण ह्या गोष्टीवरती अटकलेलो आहे, बरोबर. 50-50 केलेलं नाही आहे. बरोबर. आज हे आपण म्हणतो की महिला आणि पुरुष समान आहेत वगैरे वगैरे, तरी देखील असं बाबा छळ होऊ नये महिलांचा. बरोबर. लग्न झाल्यानंतर महिला नांदायला जाते पुरुषाकडे, हो. पुरुष अजून ते, नांदायला हा, जात बरोबर. नाही. बरोबर. म्हणजे ती तिचं सगळं सोडून तिथं त्यामुळे नांदायला तिचं जाते. प्रोटेक्शन व्हायला व्हायला पाहिजे. यासाठी पहिली कायदेशीर गोष्ट, काहीतरी एक त्यांनी पहिली तरतुदी गोष्ट केली. झाली. बरोबर. दुसरी गोष्ट, अलीकडे जे कायदे बनले त्याच्याबद्दल थोडस बोलतो. एक कायदा आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणतो त्याला आम्ही, की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005, बरोबर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा. आता त्या कायद्यात काय म्हटलं की डोमेस्टिक रिलेशन ज्या महिलेचे असतील त्या महिलेला प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. तर डोमेस्टिक रिलेशनमध्ये हेही सांगितलं की त्याच्यासाठी काय लग्नच व्हायला पाहिजे. अलीकडे असे जजमेंट आहेत ना की नवरा बायको म्हणून त्यांनी समजा एकत्र काही दिवस घालवले असतील तरी ते डोमेस्टिक रिलेशन मध्ये काउंट केलं जातं. लिव्ह इन रिलेशनशिप असेल तरी डोमेस्टिक रिलेशन. व्हायलन्स होऊ शकेल. त्यामुळे डोमेस्टिक रिलेशन कन्सिडर केलं जाईल. आणि कन्सिडर त्याच्या अंडर हे येस येस येस. हम्म. आता होते काय, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन काय दिली की समजा त्या महिलेला संरक्षणाची आवश्यकता असेल तर ती पोलीस स्टेशनला जाऊ शकेल, हम्म. संरक्षण मागू शकते, हम्म. कोर्टात ऍप्लिकेशन लावते. तिला आता राहायचे वांदे आहेत, तिला घरातून बाहेर काढले तर तिला राहायची व्यवस्था करून कोणी द्यायची तर नवऱ्याने करून द्या, हम्म. त्याच्या घरच्यांनी करून द्या, नाही का, नवऱ्याच्या घरच्यांनी करून द्या, त्यांची प्रॉपर्टी असेल तर, किंवा त्याच घरात तिला राहायला शेल्टर म्हणतो आपण, राहायची व्यवस्था करा. किंवा मूलबाळ असेल किंवा ती एकटी असेल तर त्याला जे काय पोटा पाण्याची व्यवस्था करून द्या. एवढ्यासाठीच की ती तिचं घर सोडून तुमच्याकडे आली. बरोबर. हा एक मुद्दा आहे. आता समाजामध्ये विकृती असतेच. आता काही लोक त्याचा गैरफायदा पण घेतात. आता घडीला घेतात. आमच्या समोर केसेस तशा आहेत. बघा साहेब, ते त्याला सोडायचंच नाही, त्याला अटकवायचं. मग काही दिवस केस खेळल्यानंतर आमच्या लक्षात येतं की खरोखर तो माणूस चांगला दिसतोय. आणि त्या अनुषंगाने प्रोव्हिजन्स देखील ठेवलेले आहेत. मेडिशन बघा, काउन्सिलिंग, मेडिएशन. जिथं जिथं फॅमिली कोर्ट आहेत तिथं तर काउन्सिलर रेग्युलर बसलेला आहे. पहिल्यांदा फाईल केल्यावर तिथं पाठवलं जातं की जाऊन काउन्सिलिंग करून घ्या. पहिल्यांदा तिथं एकमेकांबद्दल विचारलं जातं. ते मॅरेज कसं कंटिन्यू त्यांना करता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. विचारलं जाईल महिलेला देखील, बाबा तुझ्यावरती काय अत्याचार होतं, काय नाही. किंवा पुरुषाला विचारलं जाईल, तुझ्यावरती खरोखर हा अत्याचार होतो. हा, याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेला पोडगी लागते, आता काही पुरुष असे पण आहेत, काय पण होते तुला 1 रुपया देत नाही असं पण विचार करणारे आहेत. काही जण असं म्हणणार नाही, ती माझी पत्नी आहे, तिला प्रोटेक्शन माझ्या थ्रू मिळालंच पाहिजे, मी कमवत आहे, ती कमवती नाही. का तर कायद्यात लिहिलंय, जर ती महिला कमवते असेल आणि ते आपण प्रूव्ह करू शकणार असा तर तिला पोडगी द्यायची आवश्यकता नाही. इव्हन पुरुष मागू शकतो पोडगी, तो नोकरी करत नसेल तर. तो नोकरी करत, त्याला नोकरी नाही आहे, तो घरात बसलाय आणि ती चांगलं कमवते, तो मागू शकतो मला. मग समान हक्क आला ना. मग आता म्हणतोय की पुरुषांनी सुसाईड केलं, मग हे बघितलं पाहिजे की महिलांनी किती सुसाईड केले. गैरफायदा कायद्याचा कसा घ्यायचा, मग ते पुरुष असू दे किंवा महिला असू दे, ते दोन्ही बाजूने होत असतं. नाही, पण हे असं झालंय का आता, म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणताय ते अगदी मला पटतंय की आधी महिलांना सबलीकरणाची गरज होती. त्यामुळं या म्हणजे कायद्यांनी महिलांना सबलीकरण करण्यासाठी कायदे काढले न्यायालयाने म्हणजे किंवा सरकारने कायदे बनवले. पण आता जी सिच्युएशन आहे, महिला सक्षम झाली, बऱ्याचशा नोकरी करतायत, बरोबर, इंडिपेंडंट झाले आहेत आणि त्यांना नॉलेज आहे कायद्याचं. काही कसं वाग तरी मी सेफ आहे, कारण कायदा माझ्या फेवर मध्ये. तर आता ह्या सिच्युएशनला असू शकतं की कोणी सज्जन माणूस पुरुष त्याच्यात बळी पडू शकतो. मग त्याच्यामध्ये कोर्ट केस चालू असताना सुद्धा कायद्या थ्रू दिसतंय मला की बाबा कुठेही पळवाट कुठेही आपल्याला हे नाही, कारण सगळा कायदा ह्या महिलांच्या बाजूनच दिसतोय आणि त्यामुळे मला न्याय मिळू शकत नाही आणि तो फायदा महिला घेतायत. मुद्दा असा आहे, तुम्ही जी गोष्ट बोलताय ना की त्याच्यामध्ये की संपूर्ण कायदा हा महिलांच्याच बाजूने आहे असा हा मुद्दा नाही आहे.
महिलांना प्रोटेक्शन देण्यासाठी कायदा बनला. मग याच्यामध्ये पुरुषांच्या हक्काचं हनन होऊ नये याचाही विचार केला गेलाय आहे. आता जसे की पोटगीचा विचार, आता एखादा पुरुष आहे, नवरा आहे, तो चांगलं कमवतोय, फक्त त्याचा इन्कम सोर्स दाखवू शकत नाही. बिझनेसमॅन आहे, समजा बिझनेस करत असेल, त्यातून त्याला लाखोचं उत्पन्न पण आहे, पण तो आपल्या पत्नीला 1 रुपया द्यायचा नाही तिला, का तर ती पत्नी त्याच्या अनुषंगाने राहत नाही म्हणून. मग तो काय करेल? आपलं इन्कम दाखवेल का? दाखवणार नाही. तो वकिलांना सरळ सांगू, साहेब काय पण होऊ दे, पण ते रेकॉर्डला येता कामा नये. मग त्याच्यासाठी काय वाटेल ते प्रयत्न करतो. तो समजून घेण्याची गरज आहे. त्यापेक्षा त्या पत्नीला समजून घेणं कितपत सोपं होईल त्याला. ज्या अर्थी आपण समान हक्काचा विचार करतो, त्या अर्थी हाही विचार केला पाहिजे की तिलाही मन आहे, तिलाही जपलं पाहिजे, ती आपल्यासाठी सोडून आलेली आहे, असा विचार होणं आवश्यक आहे. आता आपण समाजामध्ये बघत असतो की पुरुष कसाही राहत असतो, तो बाहेर फिरतो, मित्रांच्या जातो, वगैरे वगैरे वगैरे, जे काय असेल. म्हणजे जस्ट एक उदाहरण म्हणून सांगतोय आपल्याला, का तर कायदा हा माणसाच्या आयुष्याची रिलेटेड आहे, कॉमन सेन्सचाच भाग आहे हा, की तो गेला कसंही मित्रांच्या जात असतो वगैरे. आज देखील महिलांना बाहेर जाणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? शहरामध्ये आहे ना. का आहे? आणि हे परिस्थिती असं शहरामध्येच आहेत. मुंबई आणि बेंगलोर वगैरे अशा मेट्रो सिटी मध्येच हे केसेस असे वाढत आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणजे कसं आहे ह्याच्यात ओव्हरऑल, आणि तोच रिलेशन मी जर ह्यांच्याशी लावला किंवा कुळ कायदा, म्हणजे हे सगळे जुने कायदे आहेत. कधी केले ते? स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर. तेव्हाच्या सिच्युएशन नुसार कायदे बनवलेले आहेत. आणि आत्ताची ड्रास्टिकली जी सिच्युएशन चेंज झाली आहे, आता जसं कुळ कायद्यात म्हटलं, तर त्यावेळी कुळाकडं किंवा जे राहत होते त्यांना हक्क मिळायला पाहिजे होते, म्हणून त्यांना काहीतरी जमीन, त्यांच्या जमिनी नव्हत्या, त्यामुळे असा अधिक हे काढला गेला, कायदा काढला गेला की जो कसेल त्याला जमीन दिली पाहिजे. आताची सिच्युएशन काय आहे? आता सिच्युएशन वेगळी आहे. बरोबर. म्हणजे मालक होते त्यांना आता जमिनी नाहीत, काही नाहीत, पण त्यांना आता गरज आहे, पण त्यांना ते झगडायला लागते. बरोबर. तसंच स्त्रियांना त्यावेळी खरंच गरज होती आणि आता पण गरज आहे, नाही असं नाहीये. बऱ्याच एरियामध्ये आपल्याला ज्या एरियात माहित नाहीये त्या एरियामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत असणार आहेत, पण मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पण ह्या गोष्टी आपण डिनाय करू शकत नाही. तर परत काहीतरी ह्या कायद्यांनी हो ना. आता असंच हेच म्हणतोय की जसं आपण डेव्हलप होत जाऊ, मूळ मुद्दा असा आहे की विचारांना डेव्हलप होणं आवश्यक आहे आपल्याला. कायदे डेव्हलप होत राहतील, पण विचारही डेव्हलप झाले पाहिजे त्या पट्टीमध्ये, तर जास्त फायदा दिसेल आपल्याला. आता जसं तुम्ही कुळ कायद्याचं बोललात, खरोखर आता थोडं त्या कायद्यामध्ये बदल होणं आवश्यक आहे की खरोखर ही मालक लोक भूमीन होऊन बसली का, कुळांना जमिनी सगळ्या देऊन, आणि त्यांच्या आत्ताच्या पिढ्या विचारतायत त्यांना की तुमच्या इतक्या जमिनी तुमच्या पूर्वजांच्या होत्या, काय फायदा तुमचा? ही खरी गोष्ट आहे. तर त्याचाही विचार व्हायला पाहिजे, कायद्यामध्ये थोडेफार बदल व्हायला पाहिजेत. महिलांच्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर समानतेच्या मुद्द्यावरती जर असं गैरफायदा घेत असतील, मे बी आता प्रत्येक आपल्या समाजात असतंच, 4 चांगल्या गोष्टी घडत असतील तिथे 1-2 वाईट गोष्टी पण असतात. बरोबर. ते प्रपोर्शन बघितलं तर कमी आहे. म्हणजे आधी आता पण ते कमी आहे की पुरुषांच्या बाबतीत हाल झालेले आहेत वगैरे, अशा गोष्टी क्वचितच ऐकायला येतात, मान्य आहे. पण कुठेतरी आपण हक्क प्रोटेक्ट व्हायला पाहिजेत, ह्या गोष्टी बरोबर आहेत. आणि त्या अनुषंगाने कायदे बदलतही राहतील जसजसे वेळ पुढे जाईल, त्या पद्धतीनं जसं आपण डेव्हलप होऊ, आपल्याला वाटायला लागेल अरे हे आता जास्तच होतंय, कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर. आणि मग बदल होत असतात. आता हे सगळं झालं की बाबा कायदे बनले, कायदा का आला हे आपण बघितलं, कायदे कशासाठी बनले, समाजासाठी अशा पद्धतीनं कायदे केले की कुठेही समाजाचं म्हणजे कसं म्हणतात त्याला, त्यांचं नुकसान होऊ नये आणि प्रॉपर त्यांना जस्टिस मिळावा, या सगळ्यासाठी आपण कायदे बनवले. त्यांचा मीडिएटर म्हणून वकील दिला, बरोबर, ही सिस्टीम केली आपण. जज आहेत हो, आणि प्रॉपर हिअरिंग होतं, बऱ्याचशा गोष्टी प्रॉपर प्रोसिजर नुसार, आपण म्हणतो ना प्रोसेस पाहिजे प्रत्येकाला, तर त्या गोष्टी होतात.
त्याच्यामध्ये जर आपण त्या प्रोसेसनं गेलो तर सिस्टीम आहे, सगळं आहे, तरी प्रत्येक गोष्टीमध्ये एवढा वेळ का लागतो? आणि कॉमन मॅनला हा प्रश्न आहे की मी कोर्टाची का पायरी चढू नये? तर सगळे कायदे आमच्या बाजूने आहेत, पण तरी सुद्धा न्याय मिळायला एवढा उशीर लागतो. तर हे का होतं आणि याच्यासाठी काही करायला पाहिजे असं तुम्हाला तुमच्या पर्स्पेक्टिव्ह नुसार, कारण आता तुम्ही प्रॅक्टिस करताना, अभ्यास करताना कुठल्या तरी एक पॅशनमुळे तुम्ही वकील झाला आणि ते करताना तुम्हाला ह्या पिरियडमध्ये असं जाणवत असेल की अरे नाही, ह्या कुठेतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला करायचं असून सुद्धा आपल्याला करता येत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून तर एक कन्सेप्ट पण आहे की जस्टिस डिले इज जस्टिस डिनायड. म्हणजे जर न्याय मिळायला वेळ लागत असेल तर तुम्हाला न्याय न दिल्यासारखंच आहे. ही खरी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे की प्रोसिजर प्रमाणे काम चालू असतं. आता सिव्हिल कायद्यांचा विचार केला तर सिव्हिल मॅन्युअल बनलेलं आहे की कशा पद्धतीनं कोर्टामध्ये जायला पाहिजे. आता एखादा आपण वाद घेऊन गेलो कोर्टामध्ये, जसं की असं समजून त्याला एक सिंपल म्हणजे उदाहरण देऊन सांगतो थोडंसं, की एखादी व्यक्ती त्याच्या मिळकतीमध्ये बांधकाम करत आहे आणि ती विनापरवाना बांधकाम करत आहे समजा, किंवा त्यांनी जे प्लान बनवला आहे बाजूला जागा सोडलेली नाही आणि तो एकदम खेटून बांधकाम करतोय दुसऱ्याच्या मिळकतीशी. मग जी व्यक्ती ज्याच्या मिळकतीला खेटून बांधकाम करतो ती व्यक्ती कोर्टामध्ये जाणार की बाबा ही व्यक्ती अशा अशा पद्धतीने बांधकाम करत आहे आणि त्याला थांबवा. त्याचा हक्क आहे, तो कोर्टामध्ये जाणार, तो दावा लावणार, मनाईचा दावा करेल की ही व्यक्ती अशा अशा पद्धतीने बांधकाम करण्याचा प्रयत्न, त्याला थांबवा पहिल्यांदा. दुसरी गोष्ट, त्याची मोजणी व्हायला पाहिजे, त्यासाठी कमिशन नेमा. त्याचप्रमाणे जर त्यानं अतिक्रमण केलं असेल तर मला ते काढून मिळायला पाहिजे माझ्या जागेत, तो त्याचा अधिकार आहे. मग आली प्रोसिजर. ज्या वेळेला आपण कोर्टात जाऊ पहिल्यांदा आपण काय म्हणणार की त्याला इन्स्टंट थांबवलं पाहिजे म्हणून त्याला मनाई द्या. त्यासाठी 1-2 तारखा होतात. आता होते असं की प्रत्येकाने आपापला रोल जर व्यवस्थित पार पाडला, म्हणजे क्लायंट असू दे, वकील असू दे किंवा ज्युडिशरी असू दे, जज साहेब असतील, त्यांनी आपापला रोल व्यवस्थित पार पडणं आवश्यक आहे. आता प्रॉब्लेम असाही आहे, एक जजेसच्या समोर 70, 80 मॅटरचा बोर्ड असतो आणि तो बोर्ड त्यांना एका दिवसात सगळा म्हणजे बघायचा असतो. प्रत्येक कामामध्ये कोण आलेत, काय बाबा आज स्टेप्स आहे, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत ते वकिलांना सांगितलं पाहिजे. एका तारखेला ह्याचे वकील असतात, एका तारखेला त्याचे वकील नसतात. ह्या सगळ्या भानगडीमुळं वेळ लागतो. आता आपल्याकडे अजून एक पद्धत आहे, कॉसी ज्युडिशरी पद्धत एक आहे आपल्याकडे. जसं कोर्टामध्ये दावे चालतात तसं ह्या कॉसी ज्युडिशरीमध्ये जसे की मंडल अधिकारी म्हणजे सर्वे ऑफिसर पासून घेऊन चांगलं मंत्रालयापर्यंत हे कामं चालतात, की नोंदीवरून पण कामं चालतात. मग काय होतं, त्याच्यामध्ये क्लायंट पिसला जातो. त्याला इकडं पण पडायचं आहे, तिकडं पण, त्याला कळतच नाही नेमकं नोंदीचा काय प्रकार आहे आणि दाव्याचा काय प्रकार आहे. आता तो रिसर आपली त्याला बाबा कायदेशीर गरज भासली म्हणून त्यानं त्याची मिळकत विकली, त्याला अडचणी आल्या, त्याने त्याची मिळकत विकली एखाद्या व्यक्तीला. आता त्या व्यक्तीने खरेदी घेतली, आता त्याची नोंद घालायला गेला होतो. नोंद घालायला गेल्यानंतर त्या तिथल्या तलाट्याने फेरफार बनवायचा, कायद्यात प्रोव्हिजन आहे फेरफार बनवा, आणि तो फेरफार मंजूर करेल कन्सर्न सर्कल ऑफिसर, आपला मंडलाधिकारी. आता तिथं काय सांगितलं की बाबा त्याला पायंडा घालून दिला. आम्ही म्हणतो की MLRC महाराष्ट्र MLRC मध्ये महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे त्याच्यामध्ये पायंडा घालून दिला की सेक्शन 149 खाली की जर रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल की त्याची तुम्ही नोंद घाला, आणि त्यांचे काय हक्क अधिकार कुणाचं ब्रीच होत असतील वगैरे असं वाटत असेल तर त्यांनी कोर्टात जावं, दिवाणी कोर्टात जाऊन त्याचे हक्क अधिकार बजावे. पण तसं न होता तो मंडल अधिकारी डिसाईड करायला चालू करतो, म्हणजे तो त्याच्या ज्युरिडिक्शनच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करतो आणि तिथून ती सुरुवात होते. तर तो तिकडं मंत्रालयापर्यंत पिसतो आणि इकडं कोर्ट केसेसमध्ये पिसला जातो.
त्यामुळं हा वेळ पण जातो, पैसा जातो आणि लोकांना त्यांचे अधिकार कायदा माहीत नसल्यामुळे ह्या गोष्टी घडतात. बरं, कधी काळी असं पण होतं की त्याला त्याचा कायदा माहिती आहे तरी देखील त्याला गप्प बसावं लागतं, का तर ही प्रोसिजर आहे. कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आता हे कॉसी ज्युडिशरीची प्रोसिजर कुठंतरी थांबायला पाहिजे. तुम्ही म्हटलंय ना की रजिस्टर डॉक्युमेंट घाला, नोंदणी तर घाला, तुम्ही घाला. त्याचे हक्क अधिकार कुठं ब्रीच होते कोर्टामध्ये ठरेल ना, तो बघेल तिथं जाऊन. त्याच्यावरती मग पुढं पॅरलल सिस्टीम डेव्हलप होतीये. हा ती कुठंतरी थांबली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे. का तर त्याच्यामध्ये क्लायंटचं फार नुकसान आहे. दोन्हीकडे तो पिसला जातो. एक वेळ मंडल अधिकारी ठरवतो ही नोंद मंजूर, लगेच तो प्रांताकडे जातो, अपील करतो समुच्चपाडीत, तिथं नामंजूर, कलेक्टर परत म्हणणार मंजूर, आयुक्त म्हणणार परत नामंजूर, परत तो फेर चौकशीला खाली पाठवेल, परत तिथून आणि सुरुवात त्याची. मग तो कुठं पळणार. म्हणजे कोणालाही हे करू नये, सगळ्यांना समान अधिकार मिळावा. हा, पण ह्याच्यामध्ये ज्याला खरंच ज्याची खरी बाजू आहे तो किती पिसला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंटने ह्याही गोष्टीचा विचार करावा की एक सामान्य नागरिकाचं त्याला त्याच्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी काय हाल होतात याचा विचार नक्की केला पाहिजे. आणि दुसरी अजून एक मला अशी गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला त्याचे हक्क तिथं ठरणारच आहे, बरोबर किंवा चूक ठरणारच आहे, तर ह्या कॉसी ज्युडिशरीवाल्यांनी इतकी घाई करायची गरजच काय. थांबलं पाहिजे कुठंतरी. आता काय होतं, एखादी नोंद केली, 7/12ला नाव आलं, तो लगेच तिसऱ्याला विकून रिकामा होतो. मग त्या दाव्यात गुंतागुंत वाढते. बरोबर. तिथं परत गुंतागुंत वाढली, त्याला पार्टी बनवा, त्यात बराचसा वेळ जातो. म्हणून वेळ लागतो. म्हणजे कायद्याचा उपयोग करण्यापेक्षा कायद्याचा गैरवापरही केला जातो. त्या गोष्टी थांबवण्यासाठी गव्हर्नमेंटने प्रयत्न केले पाहिजे आणि किंवा नागरिकांनीही जागरूक राहिलं पाहिजे आणि वकिलांचं काम प्रॉपर करावं. नको ते सल्ले देऊ नये. तर छान अशा गप्पा झाल्या. तर या नोटवरती आपण थांबवतोय पॉडकास्ट. धन्यवाद सर.